jungle. सांगलीत एलसीबीची मोठी कारवाई. महिला प्रवाशांचे दागिने चोरणारी परराज्यातील सराईत महिला आरोपी जेरबंद. बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या तामिळनाडच्या सराईत महिला आरोपीला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपी मोनिशा मणिगंडन, वयवर्ष 28, राहणार वेल्लोळ, तामिळनाडू, हिला सांगली एसटी स्टँड परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या अंगझडतीत तिच्याकडून 10,52,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपी महिलेने मार्च महिन्यात मिरज एसटी स्थानकात गर्दीचा फायदा घेत एका महिला प्रवाशाच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या आरोपीवर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यामध्ये चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्यासह एलसीबीच्या पथकातील सपना गराडे, सागर लवटे, अनिल कोळेकर, नागेश खरात, सागर टिंगरे, अमर नरे, सतीश माने, संदीप नलावडे, विक्रम खोत, प्रतीक्षा गुरव, सुनील शेजूळ, सुनीता शेजूळ, दुर्गा कुमरे, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर आणि अजय पाटील यांनी सहभाग घेतला.